यानंतर एक मोठी बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातील आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे, विकास गोगावले आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते। रायगडची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदारांची आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे। उद्या अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरायला शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार आहेत। मात्र अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदावरती कोणतीही स्पष्टता नाही। महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी अर्ज मागे घेणार असून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम करण्यासाठी जो काही निर्णय आता वरिष्ठांनी घेतलेला आहे त्याचं पालन करून आम्हाला महायुतीचे उमेदवार आता जे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी महायुतीचे सगळेच आमदार, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, एकत्रपणे काम करू। आम्ही सर्वजण एकत्रपणे जाऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरी येथे या ठिकाणी जाणार आहोत। परत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो निर्णय आहे तो बाकी आहे। काय वाटतं तीनही पक्ष मिळून महायुतीमधून मिळून आता भरत गोगावले यांना ही संधी देतील का? कारण हे जर राष्ट्रवादीकडे दिलं असेल तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरती तुम्ही ठाम आहात? नाही, हे बघा, अख्ख्या शेवटी एकनाथ शिंदे साहेब हे ठरवणार आहेत कोण पालकमंत्री होणार, कोण आमदार होणार, कोण खासदार होणार, कोण मंत्री होणार, हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेमध्ये ठरवतात। आणि शिंदे साहेब जो काही निर्णय देतील त्या निर्णयाची मागणी तर असेल नाही, मागणी तर आम्ही आमची सगळ्याच गोष्टीवरती आहे। लोकसभेवरती मागणी होती, विधान परिषदेवर मागणी आहे, पालकमंत्री पदावरती मागणी आहे। ठीक आहे, येणारा काळ आणि वेळ सांगाल आपल्याला।